दादा व्हिडिओ बघतो का नाही? कुठं युट्यूबला काय इंस्टाला? हा इंस्टाग्रामला आपलं व्हिडिओ बघतो. तर हे त्यांचं वडील तुम्ही बघता का नाही? बघतो की. हा तर मित्रांनो हे आपल्याला भेटली. आधी ज्या वेळेस पाहुणं आलं पाहुण्यांना मी विचारलं, पाहुणं म्हणलं मी काय ओळखलं नाही. त्यांनी आता व्हिडिओ बघतात म्हणल्यावर त्यांनी मला ओळखलंच असेल. तर ते म्हणलं यांच्या मुलगा आता व्हिडिओ बघतो म्हणल्यावर ते आपलं काम आहे, ते आपलं व्हिडिओ बघतात, त्यांना बी व्हिडिओमध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो आज मेंढरं झाडाखाली बसल्यावर आपलं जेवण आहे मिरची आणि चपाती. फायनली आपला कागद उभा करून झालेला आहे. पाईप बी जोडला हो का असा. मित्रांनो या चपातीवरती आपली मिरची होती आणि मिरची ह्याच्या वरची खाली आणि मग थोडीशीच राहिलेली. आपली मेंढरं बघा छोटी छोटी गँग आली या ठिकाणी. होय असं करा. मित्रांनो दिवस मावळायला लागलाय. लय भारी दिसतोय नाही का व्ह्यू. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनेलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता काय करायचे, आपल्या मेंढराला तिकडं लई लांब पाणी होते, चरायला आहे इकडं वर पाण्यावर जातात खाली. त्याकरता इथे एक आपलं दादा आहेत, ते म्हणले ते तुम्हाला बोरचं पाणी देतो बकऱ्यांना, कागद ठोका. तर दरवर्षी आपण जसा मेंढरांना पाण्याचा कागद उभा करतो तसा कागद आज आपला उभा करायचा आहे. तर आता लाकडं बिकडं गोळा करूया आणि मग कसं आम्ही कागद बिगद उभा करतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग बघा आपल्या दादांनी बसल्या चुलीच्या इथली 2-4 लाकडं तयार केले. ते इथं आपल्याला भरूच लाकडं लागतात मित्रांनो, जवळजवळ 17-18 लाकडं लागतात. आणि ही किती झाली असतील दादा? 6-7 लाकडं झाले ते. तर चाललोय आम्ही कागद काढलाय का दादा? हा काढलाय. आपला कागद घेऊन आलेलो आहे आणि दादांनी लाकडं घेतले. ते कागद मला आणायला लावलाय. तर आता थोड्याच वेळात ठोकाय सुरुवात बी करू त्याला. आणि पाईप आणलाय, पाण्याचं जोडाजोडी करायची. इथंच बोर आहे मित्रांनो. हो का इथं आता बांधापासून जरा तो ठोकायचा आहे कागद. आणि तो का तिथं बोर आहे, ते झाड आहे ना, तो का दिसला का बोर बी तिथं? तो का इथनं पाणी जोडून घ्यायचं आपल्याला. तर या ठिकाणी रोज आता मेंढरं पाणी पिणार आपली. हे सगळं नियोजन या ठिकाणी जोडायचं चाललंय. हां हे असं इथं दादा खालीच आहे काय? का इकडंच पाईप आहे. त्या ठिकाणी आपला कागद ठोकायचा आहे. त्या ठिकाणचं सगळं जाळून झालं हो का एवढा टावका. इथं लय म्हणजे ना गवत बिवत होतं, आता इकडलं नाही जळलं, एवढं जळलंय. आणि आपला इथं कागद ठोकायचा असा आडवा. तर हे सगळं जाळून घेतलंय पहिल्यांदी. हवा कागद आणते ते दादा. मित्रांनो आपला कागद बघा कसं उभं करायचं चाललंय. इथं एक खोटी उभी केली, इथं एक आणि तिकडं 2, म्हणजे कोपरं सगळं पॅक केलं ते. आणि आता मधली साईड राहिले. तर बऱ्याच ह्याला खोट्या लागतात काय हो दादा? हां जवळजवळ 18-20 खोट्या लागतात ह्या कागदाला. तर आपलं आता ठोकायचं चाललंय. मस्त कागद उभा करून घ्यायचा. पाण्याचं हे एकदम बेस्ट नियोजन, पाणी वाया जात नाही काय नाही. त्यापैकी खोट्या ठोकायचं चाललंय दादांचं. दादांना काम लागले खोट्या ठोकायचं अशा हो का. फायनली आपला कागद उभा करून झालेला आहे. पाईप बी जोडला हो का असा. हो का इथनं पाणी येणार कागदात डायरेक्ट. दादांनी बांधून बी घेतले. मस्त काम झालं दादा. आज आपल्या इथे एक न्यू मेंबर सुद्धा आलेला आहे. हो का बालिंगा झालाय. बालिंगा सावलीला घेतले, त्यांना जरा ऊन लागते. आता मेंढरं सोडायच्यात घरी ठेवायचे. त्याला घेऊन वाघरीत चाललो होतो, मेंढी बी मागं पळायला लागली. आता फसवून ठेवायला लागेल याला. दूध बीत पिऊन गडी फुगलाय चांगला. आपलं कोकरं आणि ते आईने डोक्यावर काय घेतलंय भाकर. मेंढरं सगळी पळायला लागली, दैन चालली. रानलीवर पाचोळ्याक वाऱ्याने लय जातोय मित्रांनो. आता काय झालंय नुसतं वारा सुटलाय आणि ते वाऱ्याने एवढा पाचोळा जातोय ना ओढून. लय पाचोळा वाया बी जातोय. पण आपली मेंढरं आले आता पाहिजे पाचोळा खाल्ल्यावर पाणी पेत्याल म्हणलं कागदातलं. त्या ठिकाणी एक बोर होती मित्रांनो, मोठं बोराटीचं झाड होतं काय इथं. आता ह्यांना काय अडचण होत असेल त्यामुळे काढलं त्यांनी. आणि आपली मेंढरं इथं पाला खायला आले ते बोराटीचंच. इकडं पाचोळा खायला आलं ते. आता पाचोळा काय एवढी खायला. तर मित्रांनो हा सगळा डोंगर दिसतोय का तुम्हाला हो का?
हा जेवढा बी डोंगर आहे ना मित्रांनो, हवा हे असं आहे इकडं. तर त्या दिवशी काय झालं होतं माहिती आहे का, हा जो डोंगर आहे ना आमच्या समोर मित्रांनो, अचानक ह्या डोंगराला एवढी आग लागली. म्हणजे मित्रांनो आवाप तर काय आग लागू शकत नाही, कोणीतरी ही आग लावली. आणि मित्रांनो ज्याने कोणी लावली असेल ना, तर त्याचं मला नाही का इतका राग आल्यासारखं झालं ना मित्रांनो. कसं आहे माहिती आहे का, कारण की आता आमचा वाडा खाली होता आणि ते समोर दिसत होतं इतकं ढण जाळ. जवळजवळ मला वाटते असं 7-8च्या टायमाला आग लागली होती ती. आणि नंतर मग तो एवढा जाळ लागला. तर मित्रांनो हा डोंगर इतका मोठा आहे, सरकारी आहे हा, काय कोणाचा प्रायव्हेट नाही, खाजगी नाही, काय नाही. याच्यामध्ये एवढं पशुपक्षी राहतात. मोर किती, गेल्या वर्षीचं तुम्ही जर व्हिडिओ पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, त्यामध्ये मोर किती आहेत, काय किती आहे, अशी म्हणजे पशुपक्षी प्राणी सगळी जनावरं बिनवरं ह्याच्यात आहे. आणि त्यांच्या घराला आग लागली मित्रांनो, कोणीतरी आग लावली. तर त्या आग लावणाऱ्याला ना मला एक सांगणं आहे त्याच्यासाठी मी आज बोलतोय, व्यक्त होतोय. देव ना देव कर्म बघतो नाही का, आपली कर्म बघतो, तो कधी माफ करत नाही आपल्याला. त्याकरता कृपया असं नाही का, असं नाही केलं पाहिजे नाही का. जसं आपल्या जर घराला आग लागल्यावर आपल्याला कसं होईल, चौकून आग लागल्यावर कितीतरी ह्याच्यामध्ये जीवित हानी झाली असेल मित्रांनो. आणि अजून बी नाही का इकडे खाली त्याचा अजून बी जाळ आहे. पण अख्खा डोंगर पूर्ण जळून खाक झाला, झाडं झुडपं सगळी जळून खाक झाली. आता आपल्याला तिथं सहवास नाही, काय नाही, त्यामुळं आपल्याला काही नाही वाटत. आपण आहे निवांत, आपल्याला त्याचं एवढं काय नाही वाटलं नसेल लोकांना. पण मला भरपूर वाईट वाटलं नाही का मित्रांनो, नाही का. त्यांचं बी घर आहे आणि त्या घराला आग लावून एकदम चुकीचं काम आहे राहू. ती सगळी मेंढरं आता सावली धरायला लागली हो का. आता टायमिंग झालंय पाण्यावर जायचा, भरपूर ऊन लागते. आणि हो का जाळ इकडं बांधबिन जाळल्यामुळं झाडांची पानं बी हो का, एक सुद्धा झाड असं नेट राहत नाही मित्रांनो. वल्ली झाडं असलेली जाग्यावर जळून जातात आगी पुढं. आग सगळ्यात बेकार असते बाबा मित्रांनो. ते जाळलेल्याची जी आग आहे ना ती अजून आहे का नाही मला दाखवतो हो का, तुम्हाला दिसते का नाही काय माहिती. पण हो का या झाडांच्या पलीकडं दूर आहे ना, दूर ते माळे वरनं डोंगर जळत आला ना. आता हे खूप मोठं माळाला आग लागलेली. तर त्या दूर तुम्हाला दिसतोय का नाही मित्रांनो मला काय सांगता येत नाही, पण तिकडे गेल्यावर मी दाखवेल तुम्हाला. आता दिसतंय नाही का तिकडं जळते का नाही खरोखर. तर तुम्हाला दिसा नाही का, हा दिसते मित्रांनो. तो का हो का दिसला का दूर माळाला आग लागलेली. हे उगं लोकांनी जोऱ्या काढल्या होत्या, इकडच्या शेतकऱ्यांनी जोऱ्या बिऱ्या काढून काळजी घेतली नाही तर मित्रांनो एवढी चुकी महागात पडू शकते ना. हे आता कोण जाळतंय ते घावला पाहिजे माणूस नाही का, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर. कारण की आता हे खूप मोठी जीवित हानी होती याच्यामुळे नाही का, डोंगर असं पेटून. आणि हे तर मित्रांनो मला असं वाटतंय इथलं जवळपास बऱ्यापैकी डोंगर ना जाळलेत राव, म्हणजे नाही का असं जाळले ते. त्यामध्ये मलाच प्रश्न पडतो आयला हे पशुपक्षी कसं राहत असतील. आपली मेंढरं चालवले ते त्याच माळ आणि ज्या ठिकाणी आग लागली म्हणजे पलीकडे आग लागली हो का आता दोर. हे मित्रांनो माळ जळते, हे माळ डोंगर तर जाळलावी तर अवघड. ती सगळी मेंढरं आल्यात आता पावट्यात. पावटा आहे आपला या ठिकाणी. ते चुकलं लागलं वरडायला. त्याच्यात जरा व्हायचं आता पावटा वाळून गेलाय राव. सकाळचं असं चारावं लागतं याडा. तर सगळ्या कंपन्या झाल्यात मित्रांनो बघा. चौकोनी एवढंच बाबा राहिले हे बी, ह्यांचं बी पुढं सगळे कंपनीचे एवढं राहिलं. इथं आपलं पावटा ज्वारी हे करतात ती, बाकी सगळं कंपन्याने घेरलंय बाबा. मित्रांनो आज मेंढरं झाडाखाली बसल्यावर आपलं जेवण आहे मिरची आणि चपाती. आईने बनवलेली मिरची आणि चपाती. सकाळी काय उन्हाचं खावलं नाही मला, त्याकरता आईला म्हणलं बांधून घे आई. आणि का हे जेवण आहे दुपारचं मस्तपैकी. आपली मिरची आणि चपाती दुपारचे खायला एकदम मस्त लागते मित्रांनो हो का. आपली आई बी खाते. आई कसं लागते? भारी लागते. भारी हो का. पप्पूला बी दिलतं बरं का हो का, इथंच दिलतं पप्पूला. पाणी बी आणले. आणि आपली मेंढरं आता न्यायच्यात थोड्याच वेळात. तर जेवण चाललंय आपलं मस्तपैकी हो का. मित्रांनो या चपातीवरती आपली मिरची होती आणि मिरची ह्याच्या वरची खाली आणि मग थोडीशीच राहिलेली. मग काय केलं
असं गोल रोल केला त्याचा तयार. म्हणजे नाही का, पहिलं आम्ही काय करायचो, असं कालवण बिलवण नसलं ना, यात साखर टाकायची, असा रोल करायचा आणि ते खायचं. लई भारी लागतं खायला. मित्रांनो हे बघा, हे पाहुणं आले तर यांचा वाडा आजच आला इकडं. बऱ्याच वर्ष झालं ते इकडं आली नव्हती मावळाला आणि यंदाच आले ते. त्यांची बकरी बघा कशी आहेत, सगळी इजापुरी बकरी आहेत, गोळा झाले ते त्यामुळं. आणि हा मुलगा आहे का तुमचा, युवराज? तर हा आपलं व्हिडिओ बघतो. दादा व्हिडिओ बघतो का नाही? कुठं, यूट्यूबला का इंस्टाला? हा, इंस्टाग्रामला आपलं व्हिडिओ बघतो. तर हे त्यांचं वडील, तुम्ही बघता का नाही? बघतो की. हा, तर मित्रांनो हे आपल्याला भेटली. आधी ज्या वेळेस पाहुणं आलं, पाहुण्यांना मी विचारलं, पाहुणं म्हणलं मी काही ओळखलं नाही. त्यांनी आता व्हिडिओ बघतात म्हणल्यावर त्यांनी मला ओळखलं असेल. तर त्यांना आपलं मी म्हणलं कुठलं आहे, ते म्हणले डवळपुरीचे नाही का आपलं सभागती असं म्हणून गेलं. पण आता त्यांचा वाडा इथेच चाललाय, आपल्या शेजारच म्हणजे शेजारीच असतात ती, खोपी गावाला असतात. तर आता जाता जाता भेटलं ते पाहुणं आणि ते म्हणलं यांचा मुलगा आता व्हिडिओ बघतो म्हणल्यावर ते आपलं काम आहे, ते आपलं व्हिडिओ बघतात, त्यांना बी व्हिडिओमध्ये घेतलं पाहिजे. तरी आपली फॅन आहेत बघा. ही झाडं पहिली कशी होती, याला गोडबोरीचं झाडे, पानं बिनं, आपला वाडा आला इथं तेव्हा दाखवलेलं मेंढरा आले मी. आता पार मित्रांनो झाडांचा पाला गळून केला. या मेंढरं चालवले ते चारायवर. बाप्पू आपलं शेताला येडा मारा आहे. शेताला येडा मारा आलता काय? हा, मेंढर इकडे आणलेली चारायला आणि मेंढर तर बघा पळत कुठं गेलेले. सकाळी ठोकलेला कागद आपला पाणी भरून ठेवलेलं मित्रांनो इथं, हो का. एवढी पाणी पिऊन आले ते तिकडून, तरी बी पाणी पिते ते या ठिकाणी. हो का, किती मस्त काम केले ना. इथं माय शाल सकाळी विसरून राहिलेली हो काही. वा वा वा, काय मस्त पाणी पिते ते आपली मेर. स्वच्छ पाणी प्यायला गावते बाबा. करून काय शाल गळ्यात नव्हती, आत्ताशी शाल आपल्या गळ्यात आली. विसरून राहिलेली. सकाळी दादा मी आलो इकडं, मी शाल घेऊन आलतो, पण शाल मग इथं जी राहिली ती इथंच राहिली. आपली सगळी मेंढरं आलेली आहेत कांद्याच्या पातीत. हो का, इथं कांद्याची पात, ही बिल्डिंग बी, ही जी पात ज्यांची आहे ना, ही बिल्डिंग बी त्यांचीच आहे, 5 मजली बिल्डिंग. ती दिलेली जुनून जाय कॉम्प्लेक्स. आणि आईला वरच्या साईडला थांबवले आणि मी थांबलो इकडं. कांदा येतो का या ठिकाणी, हे कांदा सांभाळायला लावल्यात जबाबदारीने. आणि इकडून सगळी मेंढरं चरतात हो का, इकडून आपली मेंढरं बघा छोटी गँग आली या ठिकाणी. होय, असं करा, असं करा की. हा बघा, हे हुशार आहे राव, हे हुशार आहे. हे जे मधलं आहे ना, हा हुशार आहे. हे बाकीचे करणार हात, त्यांना काय कळा ना काय माहिती भाषा. प्राथमिक शाळा हो का, इथली प्राथमिक शाळा आहे, प्राथमिक शाळा जुनून जा. इकडं वर चालवले ते चाराय मेहर. आता एकदम खतरनाक संध्याकाळचा व्ह्यू बघायचा का तुम्हाला, लय भारी मित्रांनो नाही का. मग असं दिसायला एकदम असा गोल गोळा दिसते हो का. मग झूम करून बघू आपण त्याला. हे आता मध्ये घरबीर असल्यामुळे एवढं नाही, पण तरी पण मित्रांनो बघा किती मस्त दिसते. हे खांबे माड आहे त्यामुळे एवढं दिसत नाही ते. तर मित्रांनो आपली सगळी मेंढरं वाघरात घालवलेली आहेत हो का. संध्याकाळचा टाइम झालाय, म्हणजे अंधार पडायला लागलाय आणि आपली मेंढरं आले ते वाघरात आता. तर मित्रांनो पीठ नसल्यामुळं आजचं आपलं जेवण आहे मस्तपैकी मसाले भात, एकदम टेस्टी आहे. हे आपलं सकाळचं सोयाबीनचं कालवण, इथे मिरची. हा, आपल्या आईचा चाललाय मस्त की फोन. आई कसा भात लागतोय आई? भारी लागतोय ना. भोक दिवसभर मेंढरा खावतो त्यामुळं मित्रांनो एकदम भारी लागतोय. काय विषय नाही. आजचं आपलं जेवण आहे मसाले भात. तर मित्रांनो जेवण बिवण झालेलं आहे आणि आजचा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.